एकाही राजाला अयोध्येच्या बाहेर मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र घेण्यासाठी आले नाही. एकाच पुराव्यात आपलं कीर्तन संपते मला असं वाटतं. पण मी उभाट्या पाळी हाणायलो, रान कमी होईल इतकं समजा. पाळी जास्त होती मग फटे सोडून हाणीन. मला तशी बी पाळी हाणता येते रगडीनं, पण विठाला विठाला. एका राजाच्या स्वागताकरता मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र अयोध्येच्या बाहेर नाही. पण निरोप कळाला सुमंताकडनं. मारुतीराय आणि 18 पद्म वानर 72 कोटी रीत 56 कोटी गोलांगूळ राज्याभिषेकासाठी येत आहेत. त्यावेळेला सोन्याच्या ताटात सोन्याची निरंजनी घेऊन जगाची माय येशीच्या बाहेर उभी आहे. येशीच्या बाहेर उभी आहे. सोन्याच्या ताटात सोन्याची निरंजनी, जगज्जननी सीताई साहेब येशीच्या बाहेर. श्रुतकीर्ती, मांडवी, उर्मिला, अक्षिदा घेऊन येता. सीताई साहेबानं सगळ्याच वानरांना ओवाळलं आणि या तिघींनी सगळ्यांवर अक्षदा टाकल्या. अक्षिदा टाकल्या सगळ्यांनी. महाराजे सगळे राजे महाराजे पाहत होते, दातानं जिबा दाबीत होते. अरे बापरे, काय वानरांचा पुरुषार्थ. आपल्याला खापराच्या पंक्तीत पण नाही ओवाळलं नाही कोणी. खापराची पण पंक्ती नाही आपल्याला, खापराची पण सोन्याच्या निरंजनीत ओवाळले. एक राजा म्हणला ओवाळू दे ना, आपल्याला खुर्च्यात बसायला हे कुठं बसतेन. तेव्हा हे मंडप नव्हते राजे भाऊ, आंब्याच्या जांभळीच्या पानाचे मंडप होते. त्याला आडव्या दांड्या लावलेल्या. आणि विचारलं मारुतीरायनं, आमची बसायची काय व्यवस्था आहे. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रानं डोळे झाकून विचार केला, यायला बसावंच कुठं. आणि मग सीतेकडे पाहिलं आणि सीतेने सांगितलं, हनुमंत इकडे या, बुद्धिमतान वरिष्ठम. तुमच्या बुद्धीपुढे आमची बुद्धी चलत नाही, तुम्ही ठरवा कुठं बसवायची. खुनिल्याबरोबर वानराने उड्या हाणल्यानं आडव्या बल्ल्यावर. खाली राजे खुर्च्यावर आणि आडव्या लाकडावर वानेर शेपटीनच मुकुट हाणीत होते. शेपटीनच मुकुट हाणले, शेपटीनच. वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकर तर म्हणायचे, वानर त्याच्या मुकुटावर. पण मी नाही म्हणत. वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकर आणि वैकुंठवासी जालना परिसरात एक महात्मा होऊन गेले, खनेपुरीकर बाबा. खनेपुरीकर बाबा, खनेपुरीकर बाबा. ते तर म्हणायचे, फुगिरायचे मुकुट यायच्या शेपटीनं त्याची धूळ गेली. कारण पवित्र शेपटी होत्या वानरांच्या, माळकऱ्यांच्या होत्या. केवळ वनीचे वनचर, पाले खावीर वानर, चारी मुक्ती त्यांच्या किंकर, सवे सुरवर वंदिती. चारी मोक्ष त्यांच्या दाशा होत्या आणि देवता त्यांना नमस्कार करायचे. ते किती पवित्र असतील, किती पवित्र, किती पवित्र. आणि एखादा मोठा एक जण म्हणला, मी लय पैसा आलाय पण बायको कदरली तुला. तू इतका पवित्र आहेस, पप्याची बाय कदरली तुला. कसला पवित्र आहे. यांच्या शेपटीच्या अग्रपुच्छा अग्रभागेशु हेमत्तेजो भयजना. कारण हेम म्हणजे सोन्याचे मुकुट शेपटीच्या अग्रभागाने, त्या शेपटीच्या गुच्छानं ती शुद्ध झाली. काय ताकद. सुरू झाला राज्याभिषेक. काय पुरुषार्थ आहे बघा, मोठ्याच्या संगतीत राहिल्यावर. राज्याभिषेक सुरू झाल्याच्या नंतर 2 संविधा कमी पडल्या. हवनो विधी भयो पलाशस्थितानां शमीपत्राभयस्थितानां येत च्युततरु भयो. च्युततरु म्हणजे आंबा, पलाश म्हणजे पळस. हा, शमीपत्रा यजायते पालवी. अशा 11 वनस्पती लागतात, त्याच्यातल्या 2 नाहीत. आणि मग प्रधानाला सूर्यवंशाच्या कुलगुरूनं सांगितलं, याच्यात 2 वनस्पती नाहीत, आणायच्या कुठं. आत्ता तोडून आणतो, पण निषधो पर्व कालाम तरुयाम शाखा भेदस्तते वचा. सूर्यवंशाच्या कुलगुरूनं सांगितलं, आता झाडाची फांदी तोडायला निषेध आहे. या पर्व काळावर फांदी तोडता येत नाही. ती तोडली तर हवनामध्ये सामुग्री जमत नाही. मग करायचं काय. राज्याभिषेक लांबवा, राज्याभिषेक लांबवा. ही दुसरी वेळ आली आता. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र म्हणले, का आपलं नशीब फुटकय. मागच्या वेळेस मारुतीरायची जागा चुकली, राज्याभिषेक लांबला. आणि आता 2 झाडाच्या काड्या मिळून त्या लय लागतात का 2-3 क्विंटल.
इतकाल्या 2 काड्या असल्या की त्या समिधा झाल्या आणि त्याच नाहीत ना आता तोडता येत नाहीत. रामचंद्रांना, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना मारुतीरायाने विचारलं, खिन्न को भवा, हा आपण नाराज कशा करतायत? काही नाही, 2 वृक्षाच्या समिधा पाहिजे, झाडाच्या फांद्या पाहिजे आणि त्या आज तोडायला नाही पाहिजे. वानरायला ऊन लागू लागलं म्हणून झाडाच्या फांद्याच घेतल्या होत्या हातात चालताना. वानरायला ऊन लागू लागलं म्हणून झाडाच्या फांद्या अशा झुपकेदार पानाच्या चालताना छत्री धरल्या आणि हातात घेतल्या होत्या. आणि मारुतीराय म्हणले, आमक्या झाडाचा यतिदंत म्हणला, त्या 4ही झाडाच्या फांद्या मायाच हातात होत्या. कुठं टाकल्यास? म्हणला, हे राजे म्हणले गर्दा नेऊ नका म्हणून येशीच्या बाहेर टाकल्यात. शेवटी वानरांनी आणलेल्या फांद्या सुद्धा जगाच्या मालकाच्या राज्याभिषेकाकरता कामी येतात. वारकऱ्यानं केलेली पूर्तता ही विश्वाच्या मालकाच्या कामी येते, इतकी लक्षात ठेवा. काय ताकद आहे, किती मोठी श्रद्धा आहे. झाला राज्याभिषेक. राज्याभिषेक झाल्याच्या नंतर आजही लक्षात ठेवा, लग्नामध्ये फोटो अगोदर गरीबाचे का आधी श्रीमंताचे? तुम्हाला गिरगावच्या बाळ्याची शपथ आहे, खरं बोला. आधी कोणाचे फोटो असते तर भाऊ? श्रीमंताचे. मग मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचा राज्याभिषेक झाल्या अगोदर भेटायला कोण गेला असन? राजे महाराजे. मग काही राजांनी 100 हत्ती आणले होते, काहीने 1000 घोडे आणले होते, काहीनं सोन्याचं सिंहासन आणलं होतं, काहीनं सोन्याचे ताट आणले होते, कोणी सोन्याचा मुकुट आणला होता, कोणी राजहंसाच्या पंखाची गादी आणली होती. काय काय भेटी आणल्या असत्या. हे रांगेला लागले देवाला देण्यासाठी. आणि तितक्यात एकाच वानरानं सांगितलं, हनुमंता, या सगळ्या लोकायला वाहनं आहेत, आपल्याला पायी पायी जायचंय, आपल्याला किती अंधार पडेल, यायच्या अगोदर आपलं दर्शन होईल का? हरिप्राप्ती शिवपाय सांगतोय, हरिप्राप्ती शिवपाय धरावे संताचे ते पाय. आपल्याला पायी जायचे. रान, वन, वडे, खोडे, नद्या, नाल्या, सरोवर हे सगळे ओलांडून जायचे पंडित भाऊ. आपल्याकडे बॅटऱ्या नाहीत, आपल्याकडे भालदार नाहीत, चोपदार नाहीत, तलवारी नाहीत, ढाली नाहीत, भाले नाहीत, काहीच नाहीत. आपल्याला रानावनातून जायचे. आपली किती बिकट परिस्थिती असेल. आणि सगळ्यांचे दर्शन झाल्यावर आपला दिवस माळवून आणि तिथून पुढं दर्शन घेतल्याच्या नंतर आपण बंदिरात्र कापायची का? हनुमंत, आपलं दर्शन होईल का? मारुतीरायनं तोंड दाबलं, मूर्ख आहेत का काय? मी नाही म्हणलो बरं का. मारुतीराय म्हणतात, मूर्ख आहेत का काय? आपण आपल्या लायकीनं राहिलं पाहिजे. आपण वानर आहेत, आपण वानर आहेत, आपण वानर आहेत. 5 मिनिटं ते वानर शांत बसलं आणि त्या वानरानं लगेच सांगितलं, आपण वानर आहोत पण शुद्ध अंतकरणी आहोत. आपण वानर आहोत पण भगवंताला हृदयात ठेवणार आहेत. यांच्यासारखे पैशावाले नसतो, पण आपण गरीब जरी असलो तर आपण भिकारी जरी असलो तरी पंढरपुरातले होईन भिकारी, पंढरीचा वार करी. असेत आपण, असेत आपण. मारुतीरायचा चेहरा पडला आणि सीताई साहेबांनी पाहिलं. अंजनी नंदन जी, काय वानरांची इच्छा आहे दर्शन घ्यायची. बर 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 भाऊजी. जीवैनी साहेब, भाऊजी म्हणजे लक्ष्मणजी. जीवैनी साहेब, काय आदर हो, काय आदर. मी नेहमी सांगत असतो, संसारातल्या माणसांनी 2 व्याख्या सांभाळा. तशा 55 आहेत, पण एकच सांगतो व्याख्या. मोठ्या भावानं लहान्याच्या बायकोला लेकीचा दर्जा द्या आणि लहान्या भावानं मोठ्या भावाच्या बायकोला आईचा दर्जा द्या. जगात कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. कोण्याच आहिकची धड नाही त्याची परत्र पुसशी काही. जे संसारात नीट वागत नाहीत ते भडे वैकुंठात न्याच्या लायकीचे आहेत का सुंबळे. विठाला विठाला भाऊजी. जीवैनी साहेब, हे काय ऐकता का? लहान तोंडी मोठा घास घेते. पण भाऊजी, आज तुम्हाला उपकार फेडण्याची वेळ आली. अप्पा, सीताई साहेब लक्ष्मणजीला म्हणतात, आज तुमची उपकार फेडायची वेळ आली. काय काय वहिनी साहेब, ज्यानं द्रोणागिरी पर्वत आणून तुम्हाला वाचविले, प्रकाशराव, ज्यानं द्रोणागिरी पर्वत आणून तुम्हाला वाचिले तळेगावकर, त्या मारुतीरायाच्या ऋणातून मुक्त होण्याची आज वेळ आहे. त्या मारुतीरायाची एकच इच्छा आहे की वानरांना अगोदर दर्शनाचा मान द्या. आणि लक्ष्मण भाऊजी म्हणले, वहिनी साहेब, इतकं काय तुम्ही काकुळतीनं बोलायलेत? आडवे येळू बांधा.
कोणाच्या पुढे माहितीये का? मंत्री, महामंत्री, सुमंत्री, प्यादा, गुमास्ता, भालदार, चोपदार. तुम्ही नाही हा? तुम्ही वारकरी संप्रदायातले आहेत, आपण साधी माणसं आहेत. ते त्यांचे चोपदार. रांगेला आडवा येळू, रांगेला आडवा येळू. आणि लक्ष्मणजीनं सांगितलं, हनुमंतराय तुमची फौज. वानरांची कला आहे का? तारा उंचलतो, तारा उंचलतो, तारावून. वानर भैमुगाच्या रानात गेल्यावर बघा, असा नुसता उपटीत झटकीत नाहीत, उपटीनं आणि उलटी उडी हाणणं. आपण मात्या माती झटकती. काय कला महाराज. वानर जर टमाट्याच्या शेतात गेलं ना तर वरचं कातडं खात नाही. एकही बाई नाही तिला टमाट्याचं कातडं काढता येते. आणि काय वानराची नखून काय 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 काम असं. वानर वांग तोडून खातच नाही, बरोबर काट्याच्या तिथं धरतं तितकाच चपका हाणते गाभ्याचा. आपण बंगाळे बैंगन खातो, गरगट शिजवायचे बंगाळे, ते गरगट्याच्या कामी बैंगन बंगाळे. काय वानरायचं. शेतकरी आहे मी त्याच्यामुळं कळते. बस झालं इतकंच पुरुषार्थ, अजून लय मोठं आहे. मग उद्याच्या कीर्तन करा ना, कवा कीर्तन करावं, तो थ्रोक जाईन आपलं वांगच आहे का नाही. त्याच्यामुळे आपल्या रांगेत ट्रॅक्टर किती महागायचं घ्यावं, पण आपला बांधा आला की फिरलं पाहिजे. हो, लयच चालायला म्हणून घातलं दुसऱ्याच्या केळीत, रुमण्यानंच हाणला. आपल्या आपल्या ह्याच्यात चला निघाले रांगेनं. बरं, रांगेनं निघाल्याच्या नंतर मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या पुढे एक प्रसाद होता. प्रसाद होता, प्रसाद. प्रसाद एका मुठीत हा प्रसाद घ्यायचा आणि एका मुठीत हा प्रसाद घ्यायचा. सांगता येईल कोणता कोणता प्रसाद होता? एक सांगतो मी, फुटाणे. दुसरा सांगा ना, सांगा ना दुसरा फुटाणे. महाराज वानरायचा प्रसाद पिणाऱ्याने घेतला. हे काऊन फुटाणे खातेत का नाही? वानरांचं आहे बरं. अजूनही ब्रह्मगिरीला वानर काय खातेत? फुटाणे. हो हो हो, त्याने घेतलं. ये ना, काजू खाल्ले पाहिजे, पिस्ता खाल्ला पाहिजे, बदाम खाल्ले पाहिजे, ते दबलेले उमरं खाल्ले पाहिजे, अंजीर खाल्ली पाहिजे. ते फुटाणे खरं वानरांचा प्रसाद आहे. म्हणून शनिवारी गुळ आणि फुटाणे मारुतीला ठेवायची पद्धत आहे. तो वानरांचा प्रसाद आहे, वानरांचा प्रसाद आहे. हे तुम्ही नका टाळ्या वाजू, तुम्ही लय येडेवानी करतात. मारुतीच्या तोंडाला पेढा लावतात, जरा लांबून पाया पड जा, जळून जातान. हो, लांबून. माझ्या माईंनो तुमच्या चपला सगळं पाया पडतोय. गावजेले हनुमान बहार. एक बाई म्हणली, आम्ही पाया का नाही पडा, मारुती डोक्यावर घेऊन नाच. मला काय घेणे, काय घेणे. पुराण सांगते म्हणून मी सांगतोय. हो, आदर केला पाहिजे. पांडुरंगाच्या तोंडाला सुद्धा तुम्ही पेढा लावायचा नाही. तोंडाला पेढा लावायची पद्धतच नाही. प्रसाद खाली ठेवायची पद्धत आहे. त्याच्यावर तुळशीचं पान ठेवायची पद्धत आहे. अर्धा तोंडाला लावतीन, अर्धा उरलेला प्रदक्षिणा घालताना भिताडाला मागून चिटकिती. लय भिताड मागून पण पिढे. देव मागून खातो का? दम नाही हो कीर्तनाला, दम नाही. गुण कोणाला आहे? नका माझ्या माईंनो, असं नका करी जाऊ. चंद्रभागेत जर गेल्या ना, एक दुरण विकत घेत्यान, त्याच्यात फुलवात ती पेटिली आणि त्याला दुरण चंद्रभागेत सोडून दुपारा चंद्रभागा पेटिली. सक्रातीच्या दिवशी जर 108 वातीचा जुडगा तू या डोसक्यावर पेटीला तर कशी म्हणशील, काय गार लागायला जिजी, वचाबाई काय गार लागायला चौत्राबाई. किती चंद्रभागेला दुःख होत असेल महाराज, किती चंद्रभागेला दुःख होत असेल. हा, असलं करू नका माझ्या माईनो, नका करू. ऐका येड्या बाळ्याचं, गिरगावच्या बाळ्याचं ऐका. नका चुका करू, अशा नका चुका करू. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे. हो, काही पण करायचं नाही, काही पण करायचं नाही. काय सांगावं या काळात, काय उपयोग आहे आपल्या बोंबलण्याला. श्रीमंताच्या बायका शेवंतीत ठेका धरायल्यात. नवरदेवाच्या पुढं घोडं लाजू लागलं. घोडं तो घोडं मला बोलत होतं. मला पहिल्यापासून घोडीवर आहे का नाही प्रकाशराव, मी शेतात घोडीवर जातो. हो, 4 पायाच्या घोडीवर जातो, मला घोडीवर बसता येते. हो, तो घोडं लाजू लागलं. तर मी घोड्याला म्हणलं, काऊन लाजायला? ते म्हणलं, माझ्या जीवनात इतका पानचटपणा पाहिलाच नाही. नवरदेवाची मायन पुढे नाचायली. हो, बरं जाऊ दे म्हणला, तिला लय मोठा हुंडा आलाय त्याच्यामुळे ती फुगली. पण नवरीच्या माईने हिशाबात राहा, तिनं पण पदर सोडून ठेका धरलाय. हे कोण पाप केलं माहिती का राजे भाऊ? हे पैशावाले आहे ना.
आपल्या संप्रदायात, रामायणात, भागवतात, शिवपुराणात सुद्धा बाईला नाचायचा अधिकार नाही. ही आपल्या संप्रदायाची पद्धत आहे. महाराज, या संप्रदायात एवढी दर्जेदार माऊली झाली, एवढी दर्जेदार की तिनं ज्ञानोबरायला आदेश द्यावा. ज्ञानोबरायला आदेश द्यावा. बोला बुवा. जनी मने ज्ञान दे बोला अभंग. काय पुरुषार्थ असेल जनाबाईंचा. कोण ज्ञानोबराय? भाषा 56, ज्ञानियांचे राजे, योग्यांची माऊली, साधकांचे मायबाप, महिषी पुत्रा मुखे बोलवणे. साक्षात्कार आहे बुवा, चमत्कार नाही. आणि आपल्यातले जरा जरा पैशावाले चमत्काराला नमस्कार करतात. आमच्या महाराजांनी राखुंड्याचा रुद्राक्ष केला. आमचे महाराज नुसता पालाच खातील, शेळ्या बी पाला खात्यात. या संप्रदायात साक्षात्काराला किंमत आहे, चमत्काराला नाही. ज्ञानोबरायने भिंत चालवणं साक्षात्कार आहे. तुकोबरायने शिवजी कासाराचं पोरग उठवणं साक्षात्कार आहे. हा जनाबाईच्या ताटात जगाचा बाप जेवतोय साक्षात्कार आहे. त्यांनी गौरीला हात लावल्या, विठ्ठल म्हणती साक्षात्कार आहे. कबीराचा शेला राम राम म्हणतोय साक्षात्कार आहे. काय पुरुषार्थ या संप्रदायातला. ऐका माझ्या माईंनो, काय जनाबाईंचं अस्तित्व तुमच्यातलं. गाथा पाठ करा, ज्ञानेश्वरी पाठ करा, सर्व मालिका पाठ करा. वजनात गाथ्याचं पारायण करायचं महिलांनी, वजनात ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं. तुम्ही तुमच्यात हो, हे कोणीकडे फिरत येत काय मुंगळ्याच्या नादी लागायचं नाही. मुंग्या शिस्तीत असतात. सोपं उदाहरण सांगू का बुवा? ह्या सगळ्या मुंग्या किती शिस्तीत बसल्यात बघा ना. बघा ना, मुंगळे तुर्कस्तान, अरबस्तान, बलुचिस्तान आणि हे मधलं भारतस्तान. मुंग्या कधी बी रांगेत असतात, रांगेत. मुंगळे कोणीकडं इकडं तोंड, इकडं डोपर, काय मिळत नसतो मुंगळ्याला. कसे बसले बघा ना. माझ्या लहानपणी इतकं लांब तमाशाला बसत होते, तेव्हा लाईट नव्हते ना, मग ते काडी वाढायची. हो, तुम्ही म्हणताल इतका कसा तमाशाचा अभ्यास आहे. 150 एकर ज्याने इकल्यात ते मला भेटलेले येतं. ज्यानं 150 एकर फुकल्यात का तमाशामुळं ते मला भेटलेले येतं. इतकी काही मला इतकी जमीन होती, गेली कशात तर म्हणला काड्या ओढूच. आणि काड्या कस का म्हणला लांबून वाढायचो, मग काडीच्या उजेडाकडे येत होते. कीर्तनात जवळ बसण्याचा प्रयत्न करा. तुमच्या चुका काढत नाही, माझी लायकी नाही, माझा अधिकार नाही, माझी योग्यता नाही, माझं ते बळ नाही. पण आपला धर्म उंच न्यायचा असेल तर नाममंडपात बसत जा. ही तुम्हाला कळकळीची विनंती करतोय. विढाला विढाला सुरू झाली दर्शन वानरांची. इथपर्यंत आलतो ना. एक प्रसाद फुटाण्याचा आहे, दुसरा नाही सांगणार. गुत्त थोडं घेतलं. नाही 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 नका सांगू, मीच सांगेल दुसऱ्या कीर्तनात. 2 प्रसाद होते, एक फुटा. नाही नाही, वा वा वा. संचयमुळेच मोठमोठाली माणसं पडलेत. एक जण म्हणला मला त्या गावानं मतदान हाणलं नाही. अरे त्या गावावर खडे फोडू नको, तू या गाडीत बसणाऱ्यानं तू विरोधात प्रचार केलाय. संचे फुटले की मोठाले पडत असते. तुम्ही माझ्या संचेत जरा हिशोबात राहा. विठाला कशामुळे राखून ठेवतो माहितीये का पवार बुवा? हे हुशार व्हा, तुम्ही हुशार व्हा. तुम्ही जितके साधना करतात ना माझ्या राजांनो, तितकी आमची लोक नीट कीर्तन करतील. आणि तुम्ही जितके गबाळ्यावानी राहताल का, गाणे म्हणून तुम्हाला बुक्का लावून जाऊ. विठाला विठाला स्वधा आपला याचा धरीना अभिमान, करीना पुले जतन. आपल्याचा स्वाभिमान धरा. आपलं लक्षात ठेवा. पहा पुराणाचा इतिहास, पहा वेदाचा इतिहास, पहा शास्त्राचा इतिहास. माझ्या माईंनो जनाबाई वाचा, वाचा जनाबाई. माझ्या माईंनो मीराबाई वाचा. 12,000 एकर जमिनीवाल्याची पोरगी, 12,000 एकर जमीन तिच्या बापाला. आणि द्वारकेतले मालक तिच्या सोबत नाचायचे. वरिले सावळे परब्रह्म, द्वारकेचा बाप तिला गप्पा करीत बसायचा. 12,000 एकर वाल्याची पोरगी. काय पुरुषार्थ आहे. हा, राधा पहा,
भागवतातली. ह्या मोठ्यांचा इतिहास पहा. राष्ट्रमाता जिजाबाई साहेब वाचा, सावित्रीबाई वाचा. या देशातल्या भगवान शिवशंकराच्या मंदिराचं अस्तित्व जिनं कायम ठेवलं देवी अहिल्याबाई वाचा. या देशाची घटना लिहिणाऱ्या व्यक्तीची धर्मपत्नी रमाबाई वाचा. चांगल्यांची चरित्र वाचा माझ्या माईंनो, वाचा वाचा वाचा. ह्या टीव्हीतल्या मालिका नका पाहू. सासून सुनाच्या झिपुट्यात ओरड्या आणि सुनानं एका बुक्कीत सासूचं नाक फोडलं. हे कशाला पाहिली बाई, तू सून तुला राखेल टाकून फुकीन. नका भाऊ, चांगलं वाचा 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 माझ्या माईंनो, वाचा वाचा. खूपशा या देशातली पद्मिनी वाचा, या भारत देशातली मेवाडची पद्मिनी वाचा. अल्लाउद्दीन खिलजी नावाचा व्यक्ती तिच्या शरीराला स्पर्श करण्यासाठी आला. जोहार नावाच्या कुंडामध्ये 2700 मैत्रिणी घेऊन विस्तू टाकला, जोहार कुंड पेटवलं आणि 2700 मैत्रिणीसोबत स्वतःचं शरीर जाळलं. पण या देशातल्या अल्लाउद्दीन खिलजी नावाच्या पापी व्यक्तीला अंगाला हात लागू दिला नाही. त्याच्यातल्या तुम्ही आहात, त्याच्यातल्या तुम्ही आहात. महाराज पद्मिनीचे मालक रडत होते, विषांतर होते. पुन्हा मी येतो, मला एसटी लांबून न्यायचा नाद आहे, डिझेल बाहेरचं असते म्हणून राजू भाऊ. पण मी बस स्टँडला नेतो इतकं लक्षात ठेवा. कडव्यावर येणार आहे, ताण घेऊ नका. इकडं तिकडं गप्पा नाही आणणार. राजाला दुःख वाटलं, रडू लागले. काय सांगितलं पद्मिनीनं? मालक, सर्पाच्या माथ्यावरचा मणी, सर्पाच्या माथ्यावरचा मणी मेल्याशिवाय कोणाला घेऊ देत नाही. आणि एक वाक्य माझ्या अष्टादश संतांपैकी मालकांचं वाक्य आहे, त्याच्यातलंच, पतिव्रतेचे स्तन विध्वंशिल्या प्राण हाताने, विध्वंशिल्या प्राण हाताने. जीव गेल्याशिवाय पतिव्रता अंगाला हात लावू देत नाही. त्याच्यातली पतिव्रता माझ्या माईंनो तुमच्यातली आहे, पद्मिनी तुमच्यातली. तुम्ही इतक्या पवित्र आहात. म्हणून शास्त्राच्या बाहेरचं काम नकोय माझ्या माईंनो. कारण का सांगतोय, या देशाची संपत्ती माझे राजे नाहीत, माझे तुकोबराय नाहीत, माझे ज्ञानोबराय नाहीत. माझ्या राजांना, माझ्या तुकोबरायांना, माझ्या ज्ञानोबरायांना जन्माला देणारी आई या देशाची संपत्ती आहे. देशाची संपत्ती रयतेचे राजा छत्रपती शिवरायांच्या मातोश्री राष्ट्रमाता जिजाऊबाई साहेब, तुकोबरायांच्या मातोश्री कनकाबाई आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या मातोश्री रुक्मिणी आई साहेब, स्वामी विवेकानंदांची आई, धर्मनिरपेक्ष महाराणा प्रतापांची आई. ह्या देशाची संपत्ती. आता राज्यराणी व संपत्ती. म्हणून मला इतकं तुम्हाला बोलावंसं वाटतंय, इतकं बोलावंसं वाटतंय. हे भैकलेनं, हे जर भैकलेनं काय त्यातली आई आपल्या लेकरांना घडू शकते. पुन्हा एकदा सांगतो माझ्या माईंनो, तुमच्या चपलाला वंदन करतो. तुमची पोरगी चुकीचा पोशाख घालून गॅदरिंगमध्ये पाश्चिमात्य गाण्यावर नाचू देऊ नका. तुम्हाला माझ्या रयतेच्या राजा छत्रपती शिवरायांची शपथ आहे. नका नाचू देऊ, नका नाचू देऊ. चांगली पार्ट द्या त्यांना, पाश्चिमात्य गाण्यावर नका नाचू देऊ. या सप्त्याला गुण आला असं समजायचं, पीक आलं समजायचं. विठाला विठाला. दर्शन घ्याय सुरुवात झाली, दर्शन सुरू झाले. दर्शन मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या पायाला केशर चंदनाचा उटीचा लेप होता, लेप होता. शत्रुघ्न नावाच्या व्यक्तीनं सांगितलं, दुरून नमस्कार करा. वानर वापस, तळेगावकर वानर वापस. मारुतीरायने सांगितलं, काय झालं? आम्ही वानर आहेत म्हणून कपाळ पायाला लावू देईनात, आमच्या हाताला नख आहेत म्हणून पायाला हात लावू देईनात. देवानं पायाला हात लावू देवा, कपाळ लावू देवा, तरच आमचं खरं, नाही तर आम्हाला दर्शन घ्यायचंच नाही. मारुतीरायने सांगितलं, मालक पडू द्या पाया, मी कुठं नाही म्हणतो. म्हणले मालक नाही म्हणले, शत्रुघ्न मालक म्हणले. शत्रुघ्न मालकांनी मारुतीरायाची माफी मागितली. वानरांना सांगितलं, कपाळाचं कातडं घासूस तर पाया पडा, नाही तर देवाच्या पायाचं घासा. मी काही नकार देत नाही, मला माफ करा. आणि सगळ्या वानरानं ते पायाची चंदनाचा लेप वानरायच्या कपाळाला. आणि मग पुढे गेल्याच्या नंतर एक वानर, कुठून? आता पुढच्या येणं तर पाहिलं, याने दर्शन घेतलं, पण रांगले लांब होती 2-4 किलोमीटर. धरावे संताचे ते पाय सांगतोय, हरिप्राप्ती शिवपाय. 2-4 किलोमीटर रांग. तर मागच्याने विचारलं, कुठून? मालकाच्या पाया पडून. प्रसाद हे काय द्या ना आम्हाला. एक मोठी इकडं आणि एक मोठी इकडं. हे पैशावाले का हिसकून घेतील काय सांगताच येत नाही. तेव्हापासून वानेर इथं फुटाने धरतेत.
ग्वाला तिथं फुटाने धरतेत आणि ते म्हणले द्या ना, म्हणले उष्टा झाला प्रसाद. एकाही वानरानं फुटाने दिले नाही. दुसरा प्रसाद पुन्हा सांगन तळेगावकर बैठकीत गेल्यावर. तसं तुम्हाला माहीत असेल. आतमध्ये मागचे राजे म्हणले अरे वानरायचे दर्शन झाले ना आपण, मी आता सोन्याच्या 15 खुर्च्या दिल्यात देवाला. हो, एक जण म्हणला मी 150 हत्ती दिलेत रे. अरे एक जण म्हणला 2500 घोडे दिलेत म्या. 2500 घोडे. एक म्हणला तू हे घोडे जाऊ दे, आपण ज्या मंडपात बसलो ते मंडपच मी लावलाय आणि मला अजून दर्शन नाही. आणि हे कुठून वानर पाला खाऊन आले त्याचं दर्शन. मागचा म्हणला निंदा करू नका, दर्शन कसं झालं विचारा, इकडे या. दुसरं वानर म्हणला जाऊ नको, माणसाचा भरोसा नाही बाबा, इले आगाव माणसं असते, भरोसाच नाही माणसाचा. हो, आज छड्या जोड्या रानात ते हे लागले हाताला. मला कळ का कशन एखादं म्हणून कशन भरले त्याची पोट. छड्या जोडीत होतो, मला नाद आहे शेतीचा म्हणून तर इतका रगिलो आणि बोलतो. नको बोलू कीर्तनाला, तुला 30 गाव पट्ट्याला 36 गाव. हो, एक जण म्हणला मला आवडलं असं कीर्तन. मी म्हणलं पपेश माईल सांग, तुला आवडलं असं कीर्तन नाही, मालकाला आवडलं असं कीर्तन. तुझ्या बशी बसू का नाचत साडी नेसून. एका राजानं सांगितलं वानर दादा या इकडं. मागच्या राजाच्या डोळ्यातून पाणी आलं. राजू फक्त जवळ येऊन आम्हाला बोला, येळूच्या कटघऱ्यात उभी होती काही देवानी. हे मला कसं केलं तर याला तसं राजे लोकायला दर्शनाला केलं तरी आजू असं केलं. तर त्या कठड्यातून एका राजानं हात जोडे या इकडं. पाहिलं पुष्पदंताकडं. जा म्हणे काय काम आहे. दर्शन झालं. हो. कशाहून. चंदने. बोट लावू का. नाही म्हणले लांबून वास घ्या. नाही हात लावू द्याला वानरान. वारकरी इतके पुरुषार्थी महाराज. प्रसाद इकडे एक आणि इकडे एक. हो, दुसरा प्रसाद लय सोपा आहे हो, त्याचं लय प्रचलित नाव आहे, पण काय आपले धोरणं इचकले त्याच्यामुळे ध्यानात येत नाही आपल्या. आपल्याला असे दुसरेच प्रसाद माहिती आहेत. चला, पाठीमागचे तपस्वी राजे होते. फार जुनाट व्यक्ती होता, जुनाट प्रजेचं पालन करणारा व्यक्ती होता. आणि त्यांच्यासोबत एक मुरब्बी प्रधान होता. त्या मुरब्बी प्रधानानं राजाला सांगितलं सरकार एकच विचारा की आम्ही राजे महाराजे असताना अजून रांगेत उभे 4-4 तासापासून, आणि तुम्ही रानातले पाले खाणार वानर असून देवाचं दर्शन घेऊन पायापासला प्रसाद घेऊन आमच्यासमोर वाकुल्या दाखवून चाललात. ही कृपा, ही ताकद, हा देव भेटण्याची शक्ती तुमच्याकडे आली कुठं. इतकं विचारल्याबरोबर वानर ठसठस रडत होतं. इतकंच विचारलं, ठसा ठसा रडत होतं. आली कुठून. तर त्याच्या दंडावर मारुतीरायाचं चित्र होतं. त्याच्या दंडावर मारुतीरायाचं चित्र. दंडावर काही बी गोंदायलेत. कोंबडच कहाड, घुबडच कहाड, यडक्याच कहाड, गेंडाच कहाड, कुत्रच कहाड, मांजरच कहाड. काय टॅटू म्हणतात का त्याला. टॅचू का टॅटू. काय काय इथंच कहाड, इथंच कहाड, काही काही बी कहाड. हो, काही काही न चाकूनच नाव लिहिलं. हो, वानरांनी खांद्यावर दंडावर नाव लिहिलं मारुतीरायचं चित्र काढ. मारुतीरायचं 5-50 वानर उभी. त्या प्रधानानं राजानं लोटांगण घातलं. देव कोणाच्या कृपेने भेटला. महाराज भाव इतका जागरूक झाला, फक्त डोळ्यातून पाणी येत होतं. बाश काटलं, होठ बंद झाले आणि बोट सरसावलं आणि एकच ताकद उभी केली. याच्या दर्शनाची कृपा आहे, याच्या दर्शनाची. मारुतीरायाच्या दर्शनामुळे विश्वाचा बाप आम्हाला प्राप्त झालाय. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय. हरी प्राप्तीसी उपाय, हरी प्राप्तीसी उपाय, हरी प्राप्तीसी
महाराज अर्थदृष्टी ठेवून अभंगाला चाल लावली की असं वाटतंय संप्रदायातली रत्न लोक आहेत. नाही तर कधी कधी करुणापर प्रसंग असतो चाल लावतो ढिकचक 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 ढिकचक. हे सुमळ्या तू कडी वाजिणारा इकडं आलास. तुम्हाला नाही कळायची तळेगावकर कडी कडी तमाशात वाजित होते विठाला. हा भोपळे पान मस्त करून दाखिली विठाला विठाला. स्वराचे राजे. वेळ संपला बरं पवार राजे. पण हे गाव मराठवाड्याच्या स्वातंत्र्यातला एक अनन्यसाधारण महत्व असलेलं गाव आहे. या पवित्र मराठवाड्याला स्वातंत्र्याची प्रकाशराव एक गोडशी उदात्त अंतकरणाने अंजुळी वाहणारं गाव. ह्या गावामध्ये सैनिक आहेत म्हणून 15-20 मिनिटं कीर्तन शिल्लक करतो. काम मीटर जळायला लगेच त्याच्यात. हो सरपंच शामराव दादान काय घाबरू नका. आता हे कीर्तन त्याच्यासाठी तुमचं झालं. विठाला 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 रानातल्या पाला खाणाऱ्या वानरांना जगाचा बाप भेटला ती मारुतीरायाची कृपा त्यांचे पाय धरावे संताचे ते पाय. वेगात सांगतो चटचट चटचट. आता कळवातीन कळती का तुम्हाला? कळवातीन कळवातीन हा वेशा वारंगना कळवातीन. माझ्या माईंनो तुम्हाला एक पदराचा पुरुषार्थ सांगतो. मग अशी राग आला असेल काही बायकांना आम्हाला भागवतात का नाचू देत नाही. पवार बुवा डोळे गुरुजी काही काही दिंड्या आहेत पण हलक्या आहेत. अजय भाऊ बघा तुम्ही सोहळ्यात जाऊन. हो त्या परंपरेतल्या दिंड्या नाहीत. महाराज फड परंपरेनं संप्रदाय टिकवलाय. त्यांनी टिकवलाय. त्या परंपरेला नाक घासून प्रणाम. तुम्ही बी जाता प्रकाशराव पाहिल्याक नाही तुम्ही हलक्यावर बाया नाचताना दिंड्यात. नका माझ्या माईंनो नका नका. ऐका वेड्या बाळ्याचा ऐका. ज्याचा पिंडात बदल होत असतो का त्याचा ब्रह्मांडात बदल होत असतो. पंडित भाऊ या देशातली कळवातीन स्टेजवर नाचायला येत असताना डोकं भरून पदर घेत होती. डोकं भरून पदर. मोठ्याचा पुरुषार्थ सांगतोय मी. एक तर वाचून सांगतो अन्यथा बुवा अधिकारी लोकांचं ऐकून सांगतो. मधल्याचं कधीच पेरीत नाही. मला माहिती ते भाजलेलं बी असते बैलाची बेजारी आणि निघत नाही. हो निखळ बी ज्यांनी साधना केली त्यांचं अन्यथा वाचलेलं सांगायचं. कोणच नाही सांगायचं. व्हॉट्सअप पुराण तर कधीच कीर्तनात सांगायचं नाही.
हे ऐकू ऐकू हे मळून गेलेत ते पुराण पाव पाव 2-2 वाजूस तर तोंडावच ग्रंथ आहे. इथे चॅटिंग पुराणस्य. मला हे संगचेमुळं कळत आहे. मला बी काही काही संगचे काही ड्रायव्हर मोबाईल दाखवतात, आज आमकी बातमी आली, पाव दे बाप्पा. त्याच्यामुळं मी ताण घेत नाही. कशाला फुकट कळण शेंडी वळवळ, पैसे खर्चायचे नाही, खिसा फाडायचा नाही. आपलं लहानसं पतिव्रता ठेवली, छान झालं. याच्यात चुकीचं येत नाही, चुकीचं जात नाही. तुमच्या मोबाईलचा गुरुजी भरोसाच नाही. त्याच्यात काय येईल आणि बटन दबून काय जाईल काय मिळत नाही. हिशोबान वापरी जा. लय अवघड काम झालं त्या मोबाईलचं बापा. एका मिनिटात दिल्ली ते गल्ली. हो, त्याच्यामुळे ते हिशोबात वापरी जा. आपल्या लोकांनी गाथा वाचण्यासाठी. आता मागे एक दिवशी आम्ही संभाजीनगरला घेऊ लागलो ती एवढा भितडावानी मोबाईल. मी म्हणलं आपलं शीटला अडको. आता कसे फिरल्यामुळं काही वाचिनं होईन ना, त्याच्यात गाथा ज्ञानेश्वरी ग्रंथ डाउनलोड करून दी म्हणलं याला. आणि मग त्या शीटला बांधून टाकून चालता चालता नाही करमायलं की कधी कधी करमत नाही ना. संसारातली माणसं भरके असते, काही ध्यानात येते. खाल्लाकडे ज्वारी पाडायची राहिली, ती बांधायची राहिली, आभाळ सांगितलंय, ते गहू सोंगायचा राहिला, ती हळद आता काढायला सुरुवात झाली, कवा उकडायची, कवा ढोल करायचा, कवा वाळवायची, किती चवाळे न्यावा, आणि त्यानं मागं काही सर्वा ठोलाय, पुन्हा डबल पाळी हाना, पुन्हा याचना, असं भरलेलं दुःख असतं ना. मग ते विसरण्यासाठी ते वाचायचं. गाथ्याशिवाय दुःख विसरत नाही, ज्ञानेश्वरीशिवाय दुःख विसरत नाही, ग्रंथाशिवाय दुःख विसरत नाही, आणि नामाशिवाय दुःख विसरत नाही. इतका मोठा पुरुषार्थ आहे आपला. कधी कधी वेळ द्या. चला, तर या देशातली कळवातीन डोकं भरून पदर घेऊन स्टेजवर सुरुवातीला येत होती. मी काही ते पाहिलं नाही, मोठ्यांचं वाचतोय. तर एका पुरुषार्थी व्यक्तीचा पुरावा आहे. या देशातली कोणीकडेही हातवारे करून नाचणारी कळवातीन सुरुवातीला डोकं भरून पदर घेऊन काय येत होती. आणि तळेकर नुसता पदर घेऊन येत नव्हती, आल्या आल्या ती पुढच्यांना मुजरा करीत होती. तर मोठ्यानं विचारलं तिला, मुजरा कोणाला? तुला पैसे फेकणाऱ्याला? तिने सांगितलं नाही 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 नाही. रुमाल फिरून नाचणाऱ्याला? मुळीच नाही. टोपी फिरणाऱ्याला? मुळीच नाही. पटका फिरणाऱ्याला? मुळीच नाही. तू नाचताना खाली नाचतो त्याला? मुळीच नाही. चुकून नालायकाच्या सोबत आलेला सात्विक, चुकून 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 माझं नृत्य पाहायला आलेला आदा कदा चुकून आलेला एखादा सात्विक, त्याचा अपमान होऊ नये म्हणून सुरुवातीला पदर घेऊन मी त्याला मुजरा करते. हे कळवातीचं भाष्य आहे. मग या देशातली कळवातीन इतकी पवित्र, या देशातली कळवातीन इतकी पवित्र, या देशातल्या मावल्या किती पवित्र. हा पुरुषार्थ आहे आपल्या संप्रदायाचा, हा पुरुषार्थ आहे संप्रदायाचा. चला, कळवातनीची पोरगी, नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी. महाराज 1-2 मिनिटापुरता एका साधूची भेट झाली. 1-2 मिनिटा करता भोपळे बुवा. त्या साधूचं नाव आहे माऊली महावैष्णव ज्ञानोपराय. धन्य कान्हो पात्रा आजी झाली भाग्याची. हो, सगळ्यांना प्रमाण झालं. चुटचुट सोडतो तुम्हाला प्रमाण, थोडे थोडे 2-2 मिनिटात. कारण हे देशसेवेतलं गाव आहे. त्या देशसेवेतल्या स्वातंत्र्य सेनानींना गिरगावकराचा मानाचा मुलगा. मी एरवी सुद्धा म्हणत असतो राजेभाऊ, मी विटेवरचे मालक आणि काशीतल्या मालकांना एक देव समजितो. यांचं भजन करणारे 18 संत 2 देव. ज्यांच्या रक्ताचा घाम आपा मातीत पडतो आणि मोती खातो तो शेतकरी राजा 3रा देव. आणि ज्यांच्यामुळं आपण उद्याचा सूर्य पाहतो भाऊ, तो देशाचा सेवक फौजी हा 4 क्रमांकाचा देव. माझे 4च देव आहेत. मी 5व्या देवाला जात नाही. मला हेच देव आवडतेत. जे देव ढवळे लिंब खातेत त्या भंगिऱ्या देवाकडे मी जात नाही. मला आवडत नाहीत ते भिकारचोट देव आहेत. ह्याच्याकडे नका जात जाऊ, सनातनी देवांकडे जात जा. देशसेवेतलं गावे, राज्यसेवेतलं गावे. मराठवाड्याला स्वातंत्र्य देण्याचं काम ज्या गावानं केलं त्याच्यातला एक आगळा वेगळा सिंहाचा वाटा. माझ्या भाषेत सांगतोय, मोठ्यांची भाषा, अनन्यसाधारण महत्त्व असलेलं तुमचं हे धानोरा नावाचं गाव आहे. धन्यवाद तुम्हाला. त्या वीरांना पुनश्च एकदा प्रणाम.
कळवत्तीच्या पोरीला ज्ञानोबराय भेटले. कल्याणाचा मार्ग विचारला, जाय पंढरपूरला. सोप्यात सांगतो, देवाच्या पायावर देह ठेवला, देवाच्या पायावर देह ठेवला. जाऊ द्या. उदाहरणार्थ एकानं गाथा पाठ केला, एकानं ज्ञानेश्वरी पाठ केली, एकानं भागवत पाठ केलं, एकानं रामायण पाठ केलं, एकानं शिवपुराण पाठ केलं आणि एकानं सगळंच पाठ केलं. तरी गुरुजी आपण मेल्यावर आपल्याला मंदिरात जाळते का? वेशेच्या पुरीला काय पाठ असेल? स्वतःचं सौंदर्य पाप्यांपासून लपवण्यासाठी किंवा पाप्यांपासून सावध राहण्याकरता तळेकर जंगलात राहिली हो. ती बुवा जंगलात, मला नाव माहीत नाही बरं, माफी असा. हो हा, नितीन महाराज, समाधान महाराज, समाधान महाराज जंगलात राहिली. ती जंगलात राहिली. तिचं नाव आहे कानोपात्रा. आणि या कानोपात्रेनं माऊली महावैष्णव ज्ञानोबरायचं दर्शन घेतलं, ज्ञानोबरायांचं दर्शन घेतलं. देव भेटला सोडून द्या हो, देव भेटला सोडून द्या हो. तिला भेटल्याशिवाय देवाला भेटता येत नाही, हा मुद्दा लक्षात ठेवा. तिला भेटल्याशिवाय देवाला भेटता येत नाही, हा मुद्दा लक्षात ठेवा. पण तिला देव कोणामुळे भेटला? ज्ञानोबरायचे पाय पाहिले म्हणून पहिल्या कडव्यात. हरिप्राप्तीचे उपाय, 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 हरिप्राप्तीचे उपाय. दादावे संता तेरे पाय, दादावे संता तेरे पाय, येणे दादती दादन, येणे दादती दादन, येणे दादती दादन. धरावे संतांचे पाय, येणे दादती दादने, येणे दादती दादने, येणे दादती दादने, येणे दादती दादने. उद्याच्या कीर्तनाला अशीच गर्दी करा. श्री गुरु उमेश बाबांचं कीर्तन आहे, निष्ठावंत वारकरी येतं. हा, कीर्तन चांगली ऐक जा. प्रणाम करतोय तुम्हाला, प्रणाम. चांगलं वाचिलं की देव वाची तू, चांगलं वाचिलं की देव वाची तू, आणि चांगलं ऐकिलं की मार्ग चांगला भेटतो, आणि चांगला रस्ता भेटला की मुक्काम चांगला मिळतो. इतकं लक्षात ठेवा. रस्ता भटकलेल्या माणसाला मुक्काम गवसतच नाही. त्याच्यासाठी चांगल्याचं ऐका आणि चांगलं वाचा. माझाही जय हरी उमेश बाबांना सांगा उद्या. कळवातीच्या पोरीला देव भेटला, ज्ञानोबरायांचे पाय धरले. महाराज नाडा वळणाऱ्याच्या कुळातली पोरगी, नाडा त्याला चारू म्हणायची, चारू. साध्वी जनाबाई गंगाखेड निवासी. देव नुसता भेटला नाही, दळू लागत होता, जीवत होता सोबत, उष्ट खात होता, आंघोळ घालायचा, नाऊ घालायचा, वा काढायचा, जनाबाईचे लुगडे धुवायचा, हो, साडी कांडायचा. साडी कांडिता कांडितान घामाला पंढरीनाथा, देवा हाताला फोड, जनी म्हणे मुसळ सोड. साडी कांडू लागायचं, काय काम. तुळशीच्या वनी जनी उकलती वेणी, माझ्या जनीला नाही कोणी, म्हणून देव घाली पाणी. नामयाची जनी कोणतीये भाव, जेवी पंढरी रावतीये सवे.
तुम्हा आम्हाला शंका नवल नाही. आचार्य पंडित उत्तर भारतातले आणि संत कबीर पंढरपूरला आले आणि जनाबाईला एकच विचारलं, माय आयुष्य गेलं आमचं ग्रंथ वाचिता वाचिता, कांडे उघडले तरी देव स्वप्नात नाही, तुझ्यासोबत उष्ट खातोय, तुला दळू लागतोय, देव भेटला कृपा कोणाची. तोंडातून वाक्य पडलं, दासी नामयाची मनोनिया. जनाबाईनं सांगितलं, हा एवढा मोठा भक्तीचा पुरुषार्थ वाढला, जगाचा बाप मला जवळ धरतोय, हे एकमेव कृपा कोणाची असेल तर नामदेवरायांच्या पायाची. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, नामदेवरायांचे पाय धरले हा पुरुषार्थ आहे. नामदेवरायांचे पाय, किती मोठी ताकद असेल महाराज साधूच्या पायात. मगाशी बोलून गेलो, या देशातला तृतीयपंथी विमानात बसून गेला, विमानात बसून बोटापर्या नाही. आता जे आपण विमानं पाहतो का प्रकाशराव, याच्यात कुत्रे पण बसतात, कुत्रे पण. लॉकडाऊन संपल्याच्या नंतर, गळ्यात शपथ खोटं सांगत नाही मी, लॉकडाऊन संपल्याच्या नंतर मी ज्या गावात भागवताला गेलतो त्या गावातल्या एका श्रीमंताचं पोरगं 19 लाख रुपये घेऊन मलेशियाला वाढदिवस साजरा केला. मलेशियात काय असेल राजेभाऊ, तिथं पांडुरंगाची मूर्ती असेल का? इमानदारीने सांगा. हां, गिरगावच्या बाळ्यापुढं बसलात. नाही, 19 लाख रुपये खर्चिले आणि येताना 1,18,000 रुपयाचं कुत्र्याचं पिलू आणलं. पवार राजे विमानात आणलो, विमानात आणलं, विमानात. कुत्र्याचं तिकीट 2 पायाच्या कुत्र्यानं काढलं. कुत्र्याचं तिकीट कोणी काढलं? मग सांगा, नशीबवान कुत्रं का हे? यानं याच्या बापाची जमीन इकली आणि ते पैसे घेऊन तिथं खर्चिले, आणि बापाची जमीन इकून कुत्रं इकत घेतलं आणि बापाची जमीन इकून कुत्र्याचं तिकीट काढलं आणि महाराष्ट्रात कुत्रं आणलं. मग माणसं विमानात बसतेत भाऊ, काय नवलाची गोष्ट आहे. मी विमानात त्या बसणाऱ्या लोकांना मानतोय की ज्याच्यात शरभंगू बसले होते, ज्याच्यात मतंग बसले होते, ज्याच्यातला आजामेळ बसला होता, ज्याच्यात शबरी बसली होती, ज्याच्या त्या देशातला दादू खोदू पिंजारी बसलेला होता. त्या लागे विमान पाठविले. शबरी सुद्धा गोलोकाला आई साहेब विमानात बसून गेल्या, टपऱ्या नाही, त्या विमानात, त्या विमानात, त्या विमानात. देशातला तृतीयपंथी यमधर्मानं प्रश्न केला, नियतीनं मला तुम्हाला विमान पाठवायला पाठवलंय, तुमचा पुण्याचा संचय जास्त झाला, याच्याकरता मी तुम्हाला विमान घेऊन आलोय. पण हे तृतीयपंथी, तुम्ही टाळ्या वाजणारी माणसं, टाळी कधीपासून वाजवायले? टाळ्या आणि टाळीतला फरक आहे बरं. गुढी उभारावी, टाळी वाजवावी, वाटते चालावी, गोव्याची कशाची म्हणते भाऊ? पंढरीची. वा वा वा. आपल्या लोकांना गोव्याला जावा, मी काय नाही म्हणत नाही, समुद्र आहे बघा. कारण समुद्राचं स्नान केलं की 1000 गंगेच्या आंघोळी केल्याचं पुण्य प्राप्त होते. पण आखुड्या चड्या घालून जायचं नाही. महाराज आहे ना, मी गोव्याला कीर्तनाला गेलो ना, तर कितीतरी लोक माझ्याकडे बघत होते, धोत्रावर लोक गोव्यात. आपल्याकडच्या पैशावाल्याची पोरं दिसले मला, आपल्याकडे पैशावाल्याची पोरं. महाराज इकडे कशाला म्हणलं, बीच पाहाला. तुम्ही नाही येत.
ते पैशावाल्याच्या अवलादी होत्या, तुम्ही नाहीत येत. आणि म्हणलं मग मी कोण, चित्र आहे का मग? हे पाय ना, मीच आहे ना. नाही नाही. दुसरं म्हणलं मुकाट्या बस, आझाद मैदानला यायचाच फोटो होता. जा गोव्याला, विदेशात जा, धोत्र घालून जा, टोपी घालून जा. महाराज, मोठ्या त्या सानिध्यात राहणाऱ्या लोकांचे संस्कार बघा तुम्ही, बघा. हे बिना टोपीचे फिरत नाहीत. हो, आपल्या संप्रदायामध्ये पूर्वीच्या काळात बस्ता बांधायला बोडखा माणूस जात नव्हता. आहे का तुम्हाला, कळते ना? आपल्या संप्रदायामध्ये बस्ता बांधायला गेल्यावर पहिलं वस्त्र मानिनीचं घेत होते. म्हणजे घरात विमानामध्ये पार्षद होते, देवाचे पार्षद. आणि ज्या वेळेला वैकुंठात तृतीयपंथी गेला ना पंडित भाऊ, त्यावेळेला जगाचा बाप आणि जगाची मालकीन औक्षण काढण्यासाठी होती. त्यावेळेला यमधर्म रडत होता, यमधर्म. तर विचारला हा पुरुषार्थ कोणाचा आहे? तर त्या तृतीयपंथ्यानं सांगितलं, टाळ्या वाजणं बंद केलं आणि टाळी वाजवायला सुरुवात केली. आणि ती टाळी वाजवायला लावली. महाराष्ट्रातल्या एका पवित्र गावामध्ये एक वारकरी होता. त्या वारकऱ्यानं मला टाळी वाजवीत पंढरपूरला नेलं आणि म्हणून जगाच्या बापानं मला दर्शन दिलंय. त्या वारकऱ्याचं नाव पुन्हा कधी कीर्तनात सांगेल. या देशातला तृतीयपंथी सुद्धा एका संतांचे पाय धरल्या विमानात जातो. हरिप्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय. किती पुरुषार्थ पा, किती संतांचे पुरावे पा, सर्व संतांचे पुरावे पा. साधूशिवाय देवाची प्राप्तीच नाही. कुठल्याही साधूचं जीवन पा, कुठल्याही साधूचं जीवन पा. जोपर्यंत साधू भेटत नाही तोपर्यंत त्या साधूलाही देव भेटत नाही. त्याच्यापेक्षा वरिष्ठ साधू ज्याला भेटतो त्याला देव भेटतो. वरिष्ठ साधूला त्याच्याही पेक्षा पलीकडचा साधू वरिष्ठ भेटतो, मग त्याला देव भेटतो. ही साखळी आहे. साधूशिवाय देव भेटत नाही. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, टाळी वाजवा. विठोबा रखुमाई, विठोबा हे विठोबा, विठोबा रखुमाई. फक्त 5 मिनिटं, 5च मिनिटं कोणी उठू नका, फक्त 5 मिनिटं. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. टाळी वाजवा, टाळी. हो, 1 मिनिट. अहो, ते ज्यांना बोलवायले ते या ना पटकन. चला या या. फक्त 5च मिनिटं वेळ द्या, कोणी उठू नका. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा
कायच करा गुरुजी, तिकडचे इकडं जा पण तिकडचे पटका बांधल्यावर आम्हाला दुसरीकडे जावं लागेल. विठोबा रखुमाई अरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हो. अच्छा, या शेवेचे यजमान शामराव दादा साळुंके, सरपंच धानोरा, त्यांच्यामुळे मला इथे येण्याचा योग आला. 7054 गाव आज महाराष्ट्रातलं त्या मारुतीरायाचं अधिष्ठान, जाज्वल्य मारुतीरायाचं अधिष्ठान मला पाहायला भेटलं. आणि आजची ज्यांची पंगत साहेब, काय नाव त्यांचं? दिगंबरराव नामदेव पाटील साळुंके. त्या दिगंबररावांची आजचा प्रसाद आहे, आजच्या या नामयज्ञातला प्रसाद. दिगंबररावांना सुद्धा धन्यवाद, शामराव दादांना धन्यवाद. आणि हा जो प्रसंग आहे, रामनवमी आणि हनुमान जयंतीचा प्रसंग जरी झाली असेल तरी तितक्या काळात आपल्या संप्रदायामध्ये संतांची देवाची उत्सव असतील तर त्या काळात त्या त्या व्यक्तीचा उदो करत जावा, असा आपल्या संप्रदायाचा नियम आहे. समय जाना म्हणून फक्त 30 सेकंद भीक मागतो. फक्त 30 सेकंद सगळ्यांना हातवरी करा. रघुपती राघव राजा राम, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित